नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. गिरिजा देवकीला विचारते, मावशी कोणी तुम्हाला त्रास दिला, तुमच्या मुलीला कोणी तुमच्यापासून दूर केलं. तेव्हा ती देवकी सांगू लागते की ते काय, त्या नराधमाने, त्या राक्षसाने, आणि ती ज्या दिशेने हात करते त्या ठिकाणी कोणीच नसतं. आता गिरिजा आश्चर्याने पाहू लागते आणि तिला सांगायला जाते की मावशी इथे तर कोणीच नाही आहे. तेव्हा देवकी तिथून गायब झालेली असते. आता तितक्यात रुद्र तिच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि तिथं खूपच घाबरते. रुद्र विचारतो, गिरिजा तुम्ही इथं काय करताय. तेव्हा गिरिजा म्हणते, त्या मावशी त्या त्यांच्या छकुलीला शोधत होत्या ना, मी तिथे त्यासाठी आले होते. रुद्र म्हणतो, अहो असं काय करताय, मी तुम्हाला म्हटलं आहे ना की मी तुम्हाला त्यांना शोधायला मदत करेल म्हणून. पण आत्ता आपल्याला मंदिरात जायचं आहे ना, सगळे खोळंबलेत आपल्यासाठी, पूजा करायची आहे ना देवीची. तेव्हा तो गिरिजाला घेऊन मंदिरामध्ये येतो. आता दोघेही देवीची छान जोडीने पूजा करतात, आरती करतात, सगळे देवीचा जागर करतात. आणि त्यावेळेस गिरिजाला मात्र देवकीचे शब्द आठवत असतात. तिचा तो मायेचा स्पर्श देखील तिला सारखा सारखा आठवत असतो आणि ती विचारामध्येच असते. पूजा संपन्न होते. गुरुजी प्रार्थना करतात की तुमच्या दोघांचा संसार असाच बहरत जाओ, देवी आईचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असाच राहो. आता गुरुजी त्या दोघांनाही हातामध्ये तांदूळ देतात आणि हे तांदूळ गिरिजाने पूर्व दिशेला आणि रुद्रने पश्चिम दिशेला लांब जाऊन सोडायचे आहेत असं ते सांगतात. त्याप्रमाणे आता दोघेही ते तांदूळ घेतात आणि तिथून निघून जातात. नागेश्वर अतिशय कपटीपणाने त्यांच्याकडे पाहत असतो, कारण त्याचं तर काम होणार असतं ना. आता तो देवीला नमस्कार करतो आणि लगेच त्याच्या माणसांना फोन करून सांगतो की सावज इथून निघालंय, आता चूक करून चालणार नाही, तयार राहा. आता गिरिजा दूर जंगलामध्ये एका झाडाखाली तांदूळ टाकते आणि देवीला तिथं नमस्कार करते. तितक्यात नागेश्वरचे गुंड येतात आणि तिच्या तोंडाला रुमाल लावतात. त्यामुळे गिरिजा बेशुद्ध पडते आणि ते दोघेही तिला उचलून एका ठिकाणी घेऊन जातात. इकडे रुद्र मंदिरामध्ये पोहोचतो आणि गुरुजींना विचारतो की आता पुढे काय करायचं आहे. गुरुजी म्हणतात, अहो तुमच्या धर्मपत्नीला तर येऊ देत अगोदर. तेव्हा विशाखा म्हणते, पण खूपच वेळ लागला ना गिरिजाला, इतका वेळ कसा काय लागला कोणास ठाऊक. तेव्हा रुद्राला गिरिजाचे ते शब्द आठवत असतात. ती त्या बाईला शोधत असते. त्यामुळे रुद्राला असं वाटतं की त्या पुन्हा तर त्या बाईला शोधायला गेल्या नसतील ना जंगलामध्ये, आणि मग तो तडक गिरिजाला शोधायचं म्हणून तिथून निघून जातो. जंगलाच्या वाटेवर जाताना त्याला गिरिजाची तुटलेली चप्पल दिसते. तो विचार करू लागतो की इथे चप्पल तुटलेली कशी काय पडली, म्हणजे गिरिजा नेमकी कुठं गेल्या. नागेश्वरच्या गुंडांनी गिरिजाला खोल जंगलामध्ये नेऊन एका झाडाला बांधलेलं असतं. इकडे रुद्र आणि श्रीमंत विशाखा तिघेही गिरिजाला शोधू लागतात. विशाखा म्हणते, गिरिजाला पण ना काय गरज पडली काय माहिती त्या बाईच्या पाठीमागे जाण्याची जंगलामध्ये. आता रुद्र आणि श्रीमंत वेगवेगळ्या दिशेला तिला शोधण्यासाठी जातात. इकडे गुंड गिरिजाच्या तोंडावरती पाणी मारून तिला शुद्धीवरती आणतात. आता गिरिजा त्यांना पाहून खूपच घाबरते आणि सुटण्याची धडपड करू लागते. ते गुंड मोठमोठ्याने हसू लागतात. काही उपयोग नाही आहे झटापट करून, उगाच तुझी शक्ती वाया जाईल, आता तू काही इथून सुटणार नाही. काय ना, थोड्या वेळाने इथं एखादी लांडग्या कोल्ह्यांची टोळी येईल आणि मगच तुझी मुक्ती होईल. आता असं म्हणून ते दोघेही तिथून निघून जातात. गिरिजा तर प्रचंड घाबरलेली असते. आता इकडे प्रभासची मात्र तडफड चालू असते की गिरिजाला कॉन्टॅक्ट कसा करायचा. तितक्यात त्याची नजर उर्वशीच्या फोनकडे जाते. इकडे वासंती देवीला प्रार्थना करते की देवी आई, गिरिजा तर इथे यायला नकोच म्हणत होती, पण ती फक्त माझ्या शब्दाखातीर, माझ्या आग्रहाखातीर इथं आली आहे. तिला काही होऊ देऊ नकोस, तिचं रक्षण कर देवी, अशी ती अगदी मनापासून देवीला प्रार्थना करत असते. आता नागेश्वर मनातच म्हणतो की देवीला हात जोडून नवस बोलून काही होत नसतं. नागेश्वरच्या तावडीमधून तिची काही सुटका होत नसते. वासंतीसुद्धा मनातून खूप घाबरलेली असते. गिरिजा कुठे गेली असेल असं ते विचार करते. नागेश्वर वरवर म्हणतो की अहो नका लय जास्त विचार करू, येतील त्या. इकडे गिरिजा सुटण्यासाठी धडपड करत असते आणि देवीला मनोमन प्रार्थना करते की देवी आता तूच कुणाला तरी मदतीला पाठव गं. तितक्यात तिला रुद्रचा आवाज येतो.
रुद्र अगदी तिच्या पाठीमागे असतो. विशाखा आणि श्रीमंतसुद्धा तिथं आलेले असतात. त्या तिघांचंही तिच्याकडे काही लक्ष जात नाही. आता पुन्हा विशाखा आणि श्रीमंत दुसऱ्या दिशेने गिरिजाला शोधायला जातात आणि रुद्र मात्र तिथेच उभा राहून विचार करू लागतो. आता इकडे प्रभासच्या हाती तो फोन लागतो आणि तो म्हणतो, अरे वा, उर्वशीचा मोबाईल. पहिल्यांदा या उर्वशीने काहीतरी चांगलं काम केलं. आता गिरिजाचा नंबर याच्यामध्ये कसा शोधायचा? आणि मग तो सर्च करतो. त्यामध्ये उपटसुंभ गिरिजा अशा नावाने तो नंबर सेव्ह केलेला असतो. प्रभास म्हणतो, ती गिरिजा नाही ग उर्वशी, तूच असतीस उपटसुंभ. ती या खऱ्या संपत्तीची वारस आहे. तुम्ही दोघंजणं भाऊ बहीण तिच्या संपत्तीवरती नागासारखे वेटोळे घालून बसले आहात. आता प्रभास नेमकी गिरिजाला कॉल करतो. आता गिरिजाच्या फोनची रिंग रुद्र ऐकतो आणि विचार करतो की ही तर गिरिजाचीच रिंगटोन आहे. मग नेमकी गिरिजा आहेत तरी कुठं? आणि इकडे बघितल्यानंतर त्याची नजर त्या झाडापलीकडे असणाऱ्या गिरिजावरती जाते. इकडे उर्वशी सावी परत येतात म्हणून प्रभास घाईघाईने मोबाईल तिथेच डायनिंग टेबलवरती ठेवतो आणि पळून जातो. उर्वशी म्हणते की माझा फोन तर मी इथंच ठेवला होता, कुठे गेला? सावी म्हणते, कुठे आहे? इथे तर मोबाईलच नाही आहे. आता इकडे रुद्र गिरिजाकडे धावतच येतो आणि गिरिजा, हे सगळं कुणी केलं असं बोलणार तितक्यात ते गुंड तिथे येतात. आता रुद्र त्या गुंडांना एक एक करून मारू लागतो. त्याने गिरिजाच्या तोंडाचा रुमालही काढलेला असतो आणि तो तिला सोडणार तितक्यात एक गुंड पाठीमागून त्याच्या डोक्यामध्ये काठीने वार करतो आणि रुद्र त्याच ठिकाणी बेशुद्ध होऊन खाली पडतो. गिरिजा तर खूप घाबरते. जोरातच रुद्र असं म्हणून मोठमोठ्याने रडू लागते. मोठमोठ्याने मदतीसाठी ओरडू लागते, पण तिच्या मदतीला कोणीच येत नाही. आता इकडे श्रीमंत विशाखा येऊन सांगतात की सगळ्याकडे पाहिलं पण गिरिजा कुठेच सापडली नाही. पार लांबच्या दरीपर्यंत गेलो होतो पण ती कुठेच सापडली नाही. आता श्रीमंत म्हणतो, अजून रुद्र कुठे? रुद्र आला नाही का? मला वाटलं इतक्या वेळामध्ये रुद्र इथंपर्यंत पोहोचला असेल. नागेश्वर म्हणतो, म्हणजे चिरंजीव कुठे गेले? तेव्हा वासंती म्हणते, अहो तो गिरिजाला शोधायला गेलाय. तेव्हा तर नागेश्वर चांगलाच भडकतो. काय गरज होती त्यांना जंगलामध्ये जायची? त्यांना काही झालं बिलं म्हणजे काय करायचं? आता तो मनातच विचार करतो, म्हणजे जंगलात जाऊन आमच्या चिरंजीवांनी आमच्या प्लॅनवरती पाणी नाही फिरवलं म्हणजे मिळवलं. इकडे गिरिजा खूप रडत असते आणि देवीला म्हणते की आता देवी आई, तूच कोणाला तरी मदतीला पाठव. तितक्यात देवकी त्या ठिकाणी येते आणि काही होणार नाही आहे तुला, मी सोडवते तुला असं म्हणून ती गिरिजाचे हात खोलून देते. गिरिजा घाईघाईने रुद्राकडे जाते, त्याला उठवण्याचा प्रयत्न करते. रुद्र, उठा ना, काय झालं तुम्हाला? अशी ती मोठमोठ्याने त्याला आवाज देऊ लागते. आता देवकी तिथेच उभे राहून सगळं पाहत असते. आता जेव्हा रुद्रला शुद्ध यायला लागते तेव्हा देवकी तिथून निघून जाते. गिरिजा त्याला विचारते की तुम्ही ठीक आहात ना, तुम्हाला जास्त लागलं नाही ना? तेव्हा रुद्र म्हणतो, मी तर ठीक आहे, पण कोण होती ती माणसं आणि तुम्ही इथं कशा काय आलात? गिरिजा म्हणते, मला खरंच माहीत नाही. मी जंगलामध्ये तांदूळ टाकण्यासाठी आले होते आणि तांदूळ मी टाकले पण तितक्यात 2 गुंड आले आणि त्यांनी माझ्या तोंडाला रुमाल लावला. मग मी बेशुद्ध पडले आणि जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा त्यांनी मला इथं झाडाला बांधून ठेवलं होतं. पण मध्ये काय झालं काही नाही, मला काहीच आठवत नाही आहे. रुद्र विचारात पडतो. बरं झालं तुमचा फोन वाजला, त्यामुळे तर मला कळलं ना की तुम्ही इथे आहात. मग गिरिजा तो फोन पाहते तर त्याच्यामध्ये आत्ते सासूबाई यांनी मला का फोन केला होता? ती जरा विचारातच पडते. रुद्रलासुद्धा खूप आश्चर्य वाटतं. बरं झालं आत्याने तुम्हाला कॉल केला, नाहीतर मी तुम्हाला कधीच सापडूच शकलो नसतो. आता इकडे उर्वशी ज्या ठिकाणी तिने मोबाईल ठेवला त्या ठिकाणी पाहते, पण तो त्या ठिकाणी नसतो. डायनिंग टेबलच्या दुसऱ्या कॉर्नरवरती तिला तो मोबाईल दिसतो. ती मोबाईल चेक करते आणि इथं कसा काय आला असा विचार करू लागते. तेव्हा सावी म्हणते, काही नाही मावशी, तुझं नाव वय झाले, तुझ्या ना लक्षातच येत नाही आहे. तेव्हा उर्वशी तिच्यावरतीच ओरडते, तू जरा गप्प बस आणि वाटेल ते बोलू नकोस. आता ती जेव्हा मोबाईल चेक करते त्याच्यामध्ये लास्ट डायल कॉल असतो गिरिजा. ती विचारात पडते की मी गिरिजाला कधी कॉल केला? जर मी गिरिजाला कॉलच केला नाही तर माझ्या मोबाईलवरून गिरिजाला कॉल तरी कोणी केला? इकडे रुद्र गिरिजाला म्हणतो, पण गिरिजा, तुम्हाला तर बांधून ठेवलं होतं ना,
मग तुम्ही सुटलात कशा? तेव्हा गिरिजा म्हणते, त्या मावशींनी सोडलं आणि त्या ठिकाणी पाहते तर कोणीच नसतं. ती इकडे इकडे शोधू लागते पण तिथे कोणीही नसतं. तर प्रेक्षकांनो, येणारे भाग अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. गिरिजा रुद्र दोघे परत येतात, त्याच्यामुळे नागेश्वरचा तर चांगला पोपट झालेला असतो. उर्वशी नागेश्वरला विचारते की दादासाहेब, झालं का गिरिजाचं काम, संपलं का? तेव्हा नागेश्वर चिडूनच म्हणतो, झालं असतं पण तुम्ही घोळ घातला ना. तुम्ही कशाला त्या गिरिजाला कॉल केला? त्याच्यामुळेच वाचली ती. आता उर्वशीलाही प्रश्न पडतो की नेमकी मी तिला कॉल तरी कधी केला होता? आता रुद्र गिरिजासाठी नवीन चप्पल आणतो आणि स्वतःच्या हाताने तिच्या पायामध्ये घालतो, कारण तिची चप्पल तुटलेली असते ना. आता हे सगळं पाहून गिरिजाला तर खूप नवल वाटतं. यांना किती काळजी आहे माझी, असं ती मनातच विचार करते. तर प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.